नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी या मालिकेच्या 27 जुलैच्या भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. पिंकी गोदामावशीला फोनवर सांगत असते कसा मी त्यांचाच डाव त्यांच्यावर उलटवला. तर गोदामावशी म्हणत असते मला सुद्धा त्या माजुरडीचा पडलेला चेहरा बघायचा होता. त्यावर पिंकी गोदामावशीला म्हणत असते बघणार, तुम्ही लवकरच बघणार तिचा पडलेला चेहरा. आता तिच्या पापाचा घडा भरत आलाय. तर गोदामावशी म्हणते बरोबर बोलताय तुम्ही पिंकीताई, तिने खूप पाप केली आहेत आणि सगळ्यात मोठं पाप म्हणजे एका आईला तिच्या लेकीपासून दूर केलंय. माझी कृष्णा तिच्या लेकीसाठी किती झुरतीये मी बघतीये ना. तिच्या त्रासापुढे तुम्ही या माजुरडीला जो त्रास देताय तो काहीच नाही. तर पिंकी गोदामावशीला म्हणते तुम्ही काळजी करू नका, आपली सावी आपल्याला लवकरात लवकर परत भेटेल. त्यावेळी ती कृष्णा कुठे आहे असं विचारते. तर गोदामावशी म्हणते ती तुमच्या माणसांना भेटायला गेलीये. काल आपलं फोनवर बोलणं झालं होतं ना, ते मी तिला सांगितलं. तेव्हापासनं तिला खूप भीती वाटतीये. कृष्णाचं सत्य जर पोलीसवाल्याला आणि त्या माजुरडीला समजलं तर खूप घोळ होईल. तर पिंकी म्हणते इकडे मी आहे ना, तिला सांगा आता फक्त सावीकडे फोकस कर. असं म्हणून त्या दोघी फोन ठेवून देतात. इकडे मधू स्वतःशीच म्हणत असते ही पिंकी किती आगाऊ आहे. एका छोट्याशा गावातून तर आलीये, परंतु तिचा ॲटिट्यूड तर असा आहे जसं की ती फॉरेनहून परत आलीये. माझ्याच घरात येऊन माझ्यावरच दादागिरी करतीये. त्यावेळी राघव तेथे येतो. तर राघवला अचानक बघून ती खूप घाबरते आणि चिरकते. तर राघव तिच्या तोंडावर हात ठेवून तिला शांत करतो. त्यावेळी राघव तिला म्हणतो की मला तुझी एक हेल्प हवी आहे. त्या पिंकीने तिची आणि कृष्णाची जी काही स्टोरी सांगितली ती किती खरी आणि किती खोटी आहे हे फाइंड आउट करायचंय. त्यासाठी मला तुझी हेल्प हवी आहे. त्यावेळी मधू म्हणते हो मी तुला मदत करेन. तेवढ्यातच पिंकी तेथे ती काठी घेऊन येते आणि ती त्या दोघांमध्ये लावतच म्हणते मागे मागे. आणि ती मधूला विचारते तू कसली हेल्प करायला निघालीयस याला. आणि राघवला म्हणते तुमच्या बाबतीत जे काही घडतंय ते सगळं मला कळायला हवं. तर राघव तिला म्हणतो तू मध्ये पडण्याची गरज नाहीये. तर पिंकी लगेच त्याला म्हणते तुम्ही मला सांगितल्याशिवाय मी इथून हालणार नाहीये. त्यावर राघव तिला म्हणतो खरंच तुम्ही यात माझी काही मदत नाही करू शकत, इट्स ओके. तर पिंकी प्रेमानेच म्हणायला लागते धनी सांगताय नव्हं. हे ऐकून तर मधूला खूप राग येतो. तर राघव पिंकीला म्हणतो की आता बाहेर पाऊस पडतोय त्यामुळे मला गरमागरम भजी खायची इच्छा होतीये, म्हणून मी मधूला म्हटलं की माझ्यासाठी भजी बनव. हे जमतंय का तुम्हाला. तर पिंकी म्हणते भजी एवढंच ना, मी बनवून देते ना तुम्हाला गरमागरम भजी. आणि ती मधूकडे बघतच म्हणते हिच्या हातची काय भजी खायची आहे, हिच्या हातची ती इंग्लिश स्टाईल मुळू मुळू भजी. मधू रागातच म्हणत असते तू माझ्या हातची भजी कधी खाल्लीस का. तर पिंकी म्हणत असते खाल्ली होती ना, पण त्याला काही चव नव्हती. मधू तिला म्हणत असते पण तू तर खादाड सारखं खाल्ली होतीस ना एवढी मोठी भजी. तर पिंकी म्हणते ते तुला बरं वाटावं म्हणून खाल्ली होती ग, आणि म्हणून कौतुक केलं. तर पिंकी मधूला म्हणते कॉम्पिटिशन करायचं का, तू पण भजी बनव मी पण भजी बनवते आणि बघू ठाणेदाराला कोणाच्या हातची भजी जास्त आवडतात. आणि मधू राघवच्या जवळ जायला लागते. तर पिंकी लगेच तिला लांब करतच तिला म्हणते तुझं नाव मधुराणी नाही तर मधुमक्खी ठेवायला पाहिजे होतं. समोर आलं की चिकटतेस, समोर आली की चिकटतेस त्यांना. बाई माणसाने कसं बाप्या माणसापासून लांब राहायला पाहिजे, डिस्टन्स ठेवायला पाहिजे. आणि पिंकी कांदे घेऊन येते आणि मधूला म्हणते ऑइल आण आणि आता तर हे चॅलेंज होऊनच जाऊ दे. यातले अर्धे कांदे तू चिरायचे आणि अर्धे मी चिरणार. मधू म्हणत असते मी का चिरू. तर पिंकी म्हणते मग भजी कशाची बनवणार, अर्धे चिरलेल्या कांद्यांची तू बनव, अर्ध्यांची मी बनवते. बोल आहे का चॅलेंज ॲक्सेप्ट. मधू म्हणत असते पण मी का कांदे चिरू. तर पिंकी तिला म्हणते तुमच्याकडे काय कांद्याच्या सालीसकट अख्ख्या कांद्याची भजी बनवतात की काय. आणि मोठमोठ्याने हसत असते. आणि मधू राघवच्या तोंडाकडे बघत असते. तर पिंकी तिला म्हणते काय ग तू परत त्यांच्या तोंडाकडे बघतीये, सांग ना चॅलेंज ॲक्सेप्ट आहे का नाही. तर मधू म्हणते ठीक आहे चला. त्यानंतर राघव तेथून जातो. तर या दोघी भजे बनवण्याची कॉम्पिटिशन करणार असतात. त्यामुळे पिंकी चाकू हातात घेते तर आणि मधू पुढे धरते. तर मधू म्हणते अगं हे काय. तर लगेच पिंकी म्हणते अगं कांदे कशाने चिरणार, यानेच ना का नाकाने चिरू. मधूला मात्र पिंकीचा खूप राग येत असतो. मधूला कांदे चिरताना मात्र डोळ्याला खूप त्रास होत असतो. ती पिंकीकडे बघते तर पिंकी तर चक्क हेल्मेट घालूनच कांदे चिरत असते. तर मधू तिच्याकडे जाऊनच तिला म्हणते ही तर चीटिंग आहे. एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर अँड किचन वॉर. आपलं काय ठरलं होतं, कांदे चिरून भजे बनवायचे आणि कांदे कसे चिरायचे हे कुठं ठरलं होतं.
तर मधू तिला म्हणते उगाच एक्सक्युजेस देऊ नको. तर पिंकी तिला म्हणते इंग्लिश मॅम, तुला असलं काही सुचत नाही त्याला मी काय करू? असा तुझा एक सिंगल फोकस असतो तो ठाणेदार. दुसरीकडे तुझी नजर जातीये का कुठे? जरा इकडे तिकडे बघ, म्हणजे तुला माझ्यासारख्या आयडिया सुचतील. त्यावेळी मधू बाजूला येऊन तिचे कांदे चिरायला चालू करते. त्यावेळी ती मनात विचार करते ही अतिशहाणी, हिचा माज उतरवायलाच पाहिजे. त्यावेळी तिला आठवतं की राघवला पिंकीचं सत्य शोधून काढण्यासाठी मधूची मदत हवी होती. त्यावेळी ती मनात विचार करते एकतर राघवने किती दिवसांनी माझ्याकडे मदत मागितलीये. आता हिच्याकडून काहीही करून ते सत्य काढावंच लागेल. ती पिंकीकडे जातच डबल तिला विचारते तू कृष्णाला कशी ओळखतेस? त्यावेळी पिंकी तिला म्हणते तुला कशाला नसत्या चौकशा? त्यावर मधू तिला म्हणते मी खूप विचार केला, स्वतःला तुझ्या जागी इमॅजिन सुद्धा केलं आणि तेव्हा मला एक गोष्ट रिअलाइज झाली. आपलीच मैत्रीण जेव्हा आपल्या नवऱ्याला आपल्यापासून दूर करते तेव्हा राग तर येणारच ना. तर पिंकी तिला म्हणते आता कसं, तू बरोबर बोललीस. जर तू स्वतःला माझ्या जागी इमॅजिन केलंस तर मला एक गोष्ट सांग, जर तुला तुझ्या बेस्ट फ्रेंडचा राग आला असता तर तू काय केलं असतंस? तिला कड्यावरून ढकलून दिलं असतंस का? हे ऐकून तर मधू जाम घाबरते आणि सिंधूला तिने कसं ढकलून दिलं होतं हे तिला आठवतं. मधू तर जागेवरची उठूनच उभी राहते. तर पिंकी तिला म्हणते मला त्या कृष्णासोबत असंच करावंसं वाटतंय आणि पिंकी मधूला सांगत असते तिला कसं ढकलून द्यायचं. तर मधू खूपच घाबरते. तर पिंकी तिच्याकडे बघूनच म्हणते मला वाटलं नव्हतं तू एवढी साळसूद असशील. तर मधू लगेच म्हणते आहे मी साळसूद, पण तू मला सांग, तू अजूनही माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाहीयेस. तू आणि कृष्णा तुम्ही दोघी एकमेकींना कशा ओळखता? म्हणजे तुम्ही दोघी कुठे भेटलात? तू साताऱ्याची, ती पुण्याची. तर पिंकी लगेच तिला म्हणते तुला कशाला नसत्या चौकशा? माझी बेस्टी जेव्हा इथे आली तेव्हा ती तुझी पण बेस्ट फ्रेंड झाली हे सुद्धा मला माहिती आहे ना. माहिती आहे मला सगळं. पण या पिंकीचा एक उसूल आहे, दुश्मन के दोस्त को पिंकी कभी दोस्त नहीं बनाती. आणि पिंकी आपल्या आपल्या कामाला चालू करते. तर मधू मनात विचार करते ही धड माझ्याशी नीट बोलतही नाहीये, मग मी हिच्याकडून हिचं सत्य कसं काढू? इकडे मधू राघवकडे त्याच्या रूममध्ये येते. तर राघव तिला विचारतो तिने काही सांगितलं का? तर मधू त्याला म्हणते नाही ना, ती खूप शार्प आहे, तिचा माझ्यावर विश्वासच नाहीये. मी विचारलेल्या एकाही प्रश्नाचं तिने नीट उत्तर दिलेलं नाहीये. त्यावर राघव तिला म्हणत असतो वेळ निघून चाललीये आणि कृष्णाचा अजूनही पत्ता लागलेला नाहीये. आता मला काळजी वाटत चाललीये. आपल्याकडे आता एकच ऑप्शन आहे. तो ती औषधाची बॉटल मधूला दाखवतच तिला म्हणतो हे औषध तू पिंकीला पाण्यामध्ये मिक्स करून द्यायचंय. याच्यामुळेच आपण पिंकीकडून सगळी इन्फॉर्मेशन काढू शकतो, कुठल्याही प्रकारचा त्रास न होता. तू म्हणालीस ना पिंकी खूप शार्प आहे, तर तू हे असं काही करतेस याची भनक सुद्धा तिला लागू देऊ नको. बी केअरफुल. तर मधू त्याला म्हणते ते तू माझ्यावर सोप. इकडे किचनमध्ये पिंकी गरमागरम भजी बनवत असते. त्यावेळी मधूला आणि राघवला त्यांचा प्लॅन एक्झिक्यूट करायचा असतो. त्यामुळे राघव पिंकीकडे येतो. तर पिंकी राघवला म्हणते तुम्ही कशाला इकडे आलात? मीच गरमागरम भजी आणि चहा पाठवून दिला असताना. तर राघव तिला म्हणतो इतका घमघमाट सुटलाय ना त्यामुळे मी आलो. तर पिंकी डायरेक्ट गरमागरम भजी त्याच्या तोंडातच घालते. मधूने तोपर्यंत तिचं काम करावं म्हणून राघव पिंकीला बोलण्यात व्यस्त ठेवतो आणि राघव पिंकीला म्हणतो खूप छान झालेत भजे. तर पिंकी त्याला म्हणते ठाणेदार आज काही विशेष आहे का? तारीफ पे तारीफ, तारीफ पे तारीफ किए जा रहे हो. तर राघव तिला म्हणतो ॲक्च्युली मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे. तर पिंकी त्याला म्हणते बोला बिंदास्त, काय हेल्प करू मी तुमची? तर राघव तिला म्हणतो ॲक्च्युली कृष्णा आणि तुमचे पती युवराज धोंडे पाटील यांना शोधण्याचा मी खूप प्रयत्न केला, परंतु अजून तरी मला त्यात यश भेटलेलं नाहीये. आणि आत्ताची सिच्युएशन बघता तुम्ही जी डेडलाईन दिली आहे ती मला अचीव करता येईल असं मला वाटत नाही. सगळे सोर्सेस वापरून झाले, माझ्या कॅपॅसिटीमध्ये असणारी प्रत्येक गोष्ट मी केली, पण त्यांचा शोधच लागत नाहीये. तर पिंकी विचारते मग आता? तर राघव म्हणतो मग मला तुमची अट मान्य करावी लागेल, म्हणजे मी तुमच्याशी लग्न करायला तयार आहे. तर पिंकी त्याला विचारते तुम्ही सिरियस आहे ना? तर राघव म्हणतो हो. इनफॅक्ट मला तर वाटतंय आपण दोघांनी एकत्र कुठेतरी फिरायला जायला हवं, म्हणजे आपली व्यवस्थित ओळख होईल. थोड्याशा गप्पा झाल्या की आपण एकमेकांना व्यवस्थित ओळखायला लागू. म्हणजे तुमची हरकत नसेल तर माझ्याबरोबर तुम्ही वेळ घालवाल ना? तुम्ही मनाने खरंच खूप चांगले आहात. तर पिंकी त्याला म्हणते भावना पोचल्या. तर राघव पिंकीला म्हणतच आपल्याला जर लग्न करायचं असेल तर दोन व्यक्तींमध्ये प्रेम असणं खूप महत्त्वाचं आहे आणि आपण दोघांनी थोडा का होईना पण वेळ एकत्र घालवायला हवा. विल यू बी माय डेट?
तर हे ऐकून पिंकी म्हणते, मला विचार करायला थोडासा वेळ हवा आहे. ते म्हणतात ना, प्रेम नसेल तर जेवणातही चव उतरत नाही. राघव पिंकीला बोलण्यात मग्न ठेवतो, तोपर्यंत इकडे मधू तिच्या पाण्यामध्ये ते औषध मिसळते आणि आजचा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे, राघव पिंकीला विचारत असतो, तुझं आणि कृष्णाचं काय नातं आहे? तू कृष्णाला कशी ओळखतेस? तू तिला कधी, कुठे आणि कशी भेटली होतीस? पिंकी त्याला म्हणत असते, मी काही कृष्णाला ओळखत नाही. तर राघव लगेच तिला विचारतो, ज्या कृष्णाने तुझ्या नवऱ्याला पळवून नेलं तिला तू ओळखत नाहीस? किंवा त्या कृष्णाने तुझ्या नवऱ्याला पळवूनच नेलेलं नाहीये? तर पिंकी उठून लगेच म्हणायला लागते, माझ्या धनीविषयी काय बोलताय तुम्ही? हे माझे धनी फक्त माझे आहेत. हे सगळं ना मला त्या सिंधूने करायला सांगितलं. तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. पुढे काय होईल हे पाहण्यासाठी आपल्या मराठी मालिका या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू उद्याच्या भागात.